भारतीय शेतकरी कामगार पक्षाचा 19वा वर्धापन दिन सोमवारी पार पडला। पक्ष कार्यालयात मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण सोहळा झाल्यानंतर कवी संमेलन पार पडलं। त्यामध्ये शेती आणि शेतकरी यांच्या जीवनावर वास्तववादी कविता सादर झाल्यानं सर्वजण अंतर्मुख झाले होते। दरम्यान शेका पक्षाच्या वास्तववादी राजकीय परिस्थितीचं वृत्त रविवारच्या बी न्यूजमध्ये प्रसारित झालं होतं। या वृत्ताची सुद्धा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दखल घेत याची प्रशंसा केली। शेतकरी कामगार पक्षाचा 79वा वर्धापन दिन शहर कार्यालयात उत्साहात पार पडला। शेकापचे कार्यकर्ते मधुकर हरेल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। त्यानंतर कवी संमेलन आणि मान्यवरांचे सत्कार झाले। शहर चिटणीस भाई बाबूराव कदम, प्राचार्य जी.पी. माळी यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर फेडरेशनच्या अध्यक्षपदी शेकापचे बापू लाड यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला। दुपारी शेतकरी कवी संमेलनात इचलकरंजीच्या सुवर्णा पोवार यांच्यासह 50 पेक्षा अधिक कवींनी आपल्या कविता सादर केल्या। या कविता शेती आणि शेतकरी यांचं वास्तव मांडणाऱ्या होत्या। न करताच केली आम्ही उत्पादनाची वाढ, हिशोब न करता केली आम्ही उत्पादनाची वाढ। उत्पादन वाढलं तर सरकारला नसते चाल, उत्पादन वाढलं तर सरकारला नसते चाल। मग सरकार जाहीर करतोय आयातीचे फसवे धोरण। शेतकरी माझा साऱ्या जगाचा पोशिंदा, शेतकरी माझा जगतो जीवसृष्टी धनी आईचा बळी राजा, जगतो जीवसृष्टी धनी आईचा बळी राजा। सुवर्णा पोवार, संतराम पाटील, गोरंबेचे सखाराम एकशिंगे यांनी शेतकरी नवरा नको ग बाई यासह शेतकऱ्यांना शेती पिकवताना होणारा आनंद त्याचबरोबर होणारा त्रासही कवितेतून सादर केला। कवी संमेलनात सहभागी झालेल्या सर्व कवींना शहर चिटणीस भाई बाबूराव कदम यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देण्यात आलं। दरम्यान पक्षाच्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर बी न्यूजच्या रविवारच्या बातमीपत्रात पक्षाच्या राजकीय सद्यस्थितीबद्दलचं वृत्त प्रसारित करण्यात आलं होतं। या वृत्ताची दखल भाई बाबूराव कदम आणि जी.पी. माळी यांनी घेत प्रशंसा केली। या वृत्तामधून शेतकरी कामगार पक्षाला भविष्यातील वाटचालीबद्दल मार्गदर्शन मिळालं असून नव्या जोमानं पक्ष पुन्हा सामाजिक राजकीय चळवळीत सहभागी होईल असा विश्वास बाबूराव कदम यांनी व्यक्त केला। यावेळी भाई सुभाष सावंत, बापू लाड, प्राचार्य टी.एस. पाटील, संभाजी जगदाळे, प्रकाश शिंदे, राजाराम धनवडे, असलम बागवान, लता कांदळकर, अभिजित कदम, संतराम पाटील, गीता कदम, वैशाली सूर्यवंशी, राजाराम मगदूम, सुभाष गायकवाड यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते।